हो बघा एवढं पुढे गेलेत हा. अजून उभं राहिलेलं नाही अजिबात. तुम्ही खाता आता मी ह्यांची माझ्या बघता कोण पाठवर करतो तो बघता. ओय बघा बघा लक्ष ठेवा हा. हा व्हिडिओ चालू आहे. बघूया कोण पहिली पाठवरती करतोय. समजा खतून झाला सगळ्यांचा मग दोघं जिंकलो काय. हा बरा आहे तुमचा. असू दे चला. पैजेच्या कारणानं काम तर झालं आपला एका दमात. शाबास रे शाबास. हा आता ह्या गलासातनं हे पिऊया. आग लागली मेल मजा नाही मग. चला मंडळीनो शर्यत बिर्यत झाली. मस्करीचा भाग बाजूला. कामाचं काम झालं आपला. एक तोंडा पटकन तेवढा ह्याच्यात एका दमात खतून झाला. आणि आपलं आजच्या शर्यतीचं खेळाडू दमलेलं आहेत त्यांना आपण पहिला गलासभर तांब्यातला रस पाजूया आणि त्यांना शांत करूया. आयटम नाही तर नाही पण ह्या गलासातला काय आणलेला आहे आयटम ता घ्या आणि पुढच्या कामाला लागा. मस्त आहे ना. मी पियाला भारी आहे तो. भारी. दमला आर्यन पण दमला. असाच प्रत्येक तोंड्याला करता हो तुम्ही. असा प्रत्येक तोंड्याला शर्यत लावता. अरे खाल्याला पण तिघांनी तसाच केलेला. वाट लावली बरा झाला. मी नाही येणार तुमच्या शर्यती. हा भारी पडेल. इकडून कोण आलेला आहे. या श्री 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 गणपतांना यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासाठी आपण गलास भरा ज्यूस देऊन त्यांचं स्वागत करण्यात यावं. टाळ्या. मामा सकाळी एसटीला उभं होतो बा. कुणीकडे गेलो होतो. कमलताईचा आम्ही खटून द्यायचा. कमलताई 5 पैसे देत नाही. होय काय. 5 पैशाचा जमानाच राहिलेला नाही. कोणच्याकडे नाही सुट्ट तेवढं राहिलं आता. हो मामा हो. तुम्ही इथं कामाला इथं आहो ना आज. मग मी आला 7:30ला. तुम्ही कुठं होतो. कामाला गेलो होतो दुसऱ्या काम करायचं. हा आत्ता कसा समजदार माणसासारखं बोललं मामा. काय समजली बरं. हाय गलासातला घ्या जरा. मी पियालाय नाही मला ठेवा. पान का द्या. हो ह्यानी खतायची नवीन टेक्निक आणली आहे. शर्यत लावतात. शर्यतीत भाग घेता वाय काय. 1000 रुपये हा. पण त्यासाठी तुमच्याकडं स्वतःच हे पाहिजे. हा होय काय बोलायचं जास्त नाही. तुम्ही कामाला जा काजूवर जा. काजू तिथं एक उपटले. मोठा झाड उपटलाय. तोडून बिडून बाजूला करायला त्याला बोलवलं नाही मामीन. कारण का तिथं खाली आपला हा खतायचा जागा आहे. मला गलास दे. मी नाही पियाला अजिबात. वाट लावली हो संपवली. मी मागाशी फक्त टेस्ट केला थोडासा. काय तांब्या घेऊ डायरेक्ट. मंडळीनो हा बघा. हा मला तलासा थोडासा ठेवली नाही तर आता पिता मी. बरा वाटला रे. खरोखर बरा वाटला. मस्त आहे. वा पालखीचं दिवस आठवलं. पालखीच्या टायमाला असा सगळ्यांकडे असतं टाकी भरून. किती वाजले रे. थांब सांगता. हे बघा मंडळीनो इकडं काजू तुटले अंकुशाची. त्यासाठी तर गणपत मामा आलेत. हा सगळा दाढीवर पण गेलाय आणि खताच्या जागेवर पण गेलाय. म्हणून सगळा पहिला मोकला करतील. तेव्हा इथनं उपाटली. लागती काजू गेली ना. लागला त्याला. हा हिला पण लागलाय किडा. हिला फुटकीला ती पण रगायणार आहे काय.
जय हनुमान. हा काय बुजगाव ना बुजगाव ना काय चला इथं चला उई 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 आर्यन तुम्हाला इकडे येऊ. हलकी आहे पण हलकी ना. जीवन की आहे पण सांगा. हा धक्की आहे यार. या या धक्की नाही मोठी आहे. टिपल मारायला हवं ना. हा घाबरले का काय मामाला मामी. हा ढिपल मारून झाल्यावर भांडी भरायला जाणार सगळं बरं आहे. या हा नाही मला नाही लगेच बरी आहे. चला टिपलीसाठी आमची ह्या देतो रे, ते दे रे मला. बघ जरा. गेले. बघ. नाव दे. बघा मंडळीनू, तुम्हाला अंकुदाच्या हातात एक नवा कोरा खुदला दिसतंय. आपल्या या शेतीच्या साधनसामग्रीत नवा खुदला ॲड झालेला आहे. आताच मामाने त्याला जुन्या खुदल्याची भाल काढून ह्याला लावली नाही आणि लय भारी जबरदस्त असा वाकून सपासप रपारप असा खतण्यासारखा खुदला आहे बघा. नुसता आता टरटरवीत नेल. आता जर आर्यनने चुकून शर्यत ह्याच्याबरोबर लावला तर आर्यन 100% हरणार. मंडळीनू बघा, आपल्या सगळ्यांची अंकुजाच्या खुदल्याला नजर लागली. नवा खुदला 2 बोचे मारला, टारकन तुटला. आणि मला म्हणतो बरं खाली काय पालकुण नव्हता का दगड नव्हता काय नव्हता. बरा झाला. हा आपोआप तुटला. आता परत ती भाल काढून जुन्या खुदल्याला लावायला चाललाय. बाबदा, हा नवीन भान आला तर मला शर्यतीचा सेवा करत होता बघितला. होय मी पण म्हणला. उसकी बात. चला आता मंडळीनू दाबून खाणार. 11 वाजलं. आमचं गडी खतून दमलं. आता सगळ्यांना नाश्त्याला घरं आलेले आहेत. तू टाकून दे. माती लागली ना. माती लागली. हा अजिबात नाही. अटली काढून घे बाकी खा. चला मी पण खाता. आपण शेतकरी लोक दे, घे आणून ठेवा. मातीतली माणसं आपण. हा हे घे अंकु तुला. हा घे बाबा. दे, नको मला नको. हा? नको तर नाही बरक्याचं नाही खात. चल असू दे. दे, दे. मी आणि खातो आता दोनचा. खायला. हा. हा, आर्यन. मी फणसाचा मंडळी घर खाऊया घर. घे, घे बरं, घे, घे, घे. आता इथंच बस. घे, 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 घे. काढून दे माझं नाव येतंय. गोड आहे, गोड आहे. आता हे बघ कसं तर काढून दे म्हणते. हा फणसाचा नाद नाही. दे. बाबूदा गहू खात नाही. किती खतून झालाय. तर नाही काय. हा? 4 तोंड. ज्या अरे देव पटकन करा बाबू, पाऊस आहे तो खाल्लं. मामे आता कसं या काय तुझ्या खाता? हातच्या गऱ्यांची ताकद मी दाखवतात. दे. आता बघ मी कसा खत्ता तू फक्त बघ, बघत. बघ आता बघता मी दाखवतो आता. मालकीनबाई एवढा खतून झालाय. पुढे अजून बाकी आहे. इकडे वरती हे आहे बघ ना झालं. नाचणीचा नाही. काढून घे. वाटलं. नको असं इथं. हट, ठेवा. अगं, हो घे बा, पडमीला घे. गरा बराच मोठा असल्या कारणाने मंडळीनी एक गरा खाऊन तेवढ्यावरच समाधान बांधलेलं आहे. मी असा गोल फिरवला म्हणजे काय तर थोडा चिक लागतो ना, तर असा फिरवून त्याला असा पडतोय तो तोडून पडतोय. टाकायचा. ए गरा पडतो. ए, राम, ए, टाक. हा. पडमीला तर घे. बघ जिथं वाकायचा हा तर डायरेक्ट पुरा झाल्यावर पाठ वर करायची. कमलात ते खत्ते तिथं. जो शेवटपर्यंत कमलात ते खत्ते हा, तिथं ना. हा. हा जो जिंकल हा त्याला आपल्या अस्सल कोकणी आणि कोकणी माणूस युट्यूब चॅनलकडनं 1000 रुपये रोख बक्षीस देण्यात येईल. आम्ही दिलेलं तर आम्हीच आम्हाला द्यायला हवं. त्यापेक्षा तू जिंकलास तर तुला 1000 रुपये जिंकायचा बक्षीस चान्स आहे. काय समजली कामाला लाग. 1 2 3 स्टार्ट. बघा मंडळींनो, आता शर्यत शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि 1000 रुपयाच्या बक्षिसाचे आता बघूया कोण मानकरी ठरतायत. आणि मी पण त्यांना वाईट जरा त्यांची
खतनी कमी करायला मदत करता जाऊन मधीच. हा, शेवटचे 2 स्क्वेअर फूट 4 स्क्वेअर फूट जागा राहिलेली आहे आणि दोघांनी शेवटपर्यंत पाठ वर न करता पूर्ण केलेली आहे आणि दोघेही जिंकलेले आहेत. कारण कोण पहिला करतो असा काय आपला शर्यत नव्हती. काय हा बरं राहिला ते काचा थोडी माझ्याकडे होता. नाही पण पहिला दुसरा असा काही नंबर नव्हता. शेवटपर्यंत पाठ कोण राखील. आता दोघांनी राखली म्हटल्यानंतर दोघं जिंकलेले आहेत. एकानं तर राखला नसती तर गोष्ट हा वेगळी खतू नका होती. रे. हा ती नाचणे तर मंडळी दोघं जिंकलेले आहेत. त्यामुळे आता तर एकमेकाला 1000 रुपये देऊन बक्षीस जिंकतील. आता आपण पुढे जाऊया. अंकुशदा बघा, अंकुशदा कसा वाटतंय एका दमात पूर्ण सोंडा खातल्यावर. तुमच्या फिलिंग, तुमच्या भावना सांगा जरा. काय बाबा कसा वाटला तुम्हाला? दम लागला काय? सध्या पैसे जरा कमी पडत आहेत त्यामुळे जिंकावं लागेल. पाणी घ्या. माघार घेऊन जमणार नाही. तर पुढच्या म्हणजे जेवणानंतरच्या सेकंड हाफमध्ये तुम्हाला अशा पद्धतीची शर्यत बघायला मिळेल का त्याच्यात एक मोठाच्या मोठा चाप्याच्या वरचा तोंडा आहे. त्याच्यात आपण अशा नियम बनवणार आहे का शर्यतीचा सेम आहे. एकदा वाकला का शेवटलाच वर पाठ करायची. पण प्रत्येकाला 2 असं समान भाग पाडून देणार. प्रत्येकानं आपापलाच भाग खतायचा त्याच्यातला आणि ज्याचा भाग पहिला खतून होईल ता जिंकला असं. आता ह्याच्यात काय होत आहे दोघांनी शेवटपर्यंत पाठ वर केलीच नाही त्यामुळे दोघं जिंकलं. आता असं असणार पाठ वर करायची नाहीच. त्यात परत आपला भाग जो पहिला खतील ता जिंकला असा जबरदस्त बक्षीस असणार आहे. चला पुढे जाऊया. चला मंडळी जेवायला सुटलेला दुपारचा 1 वाजलाय. जेवायला निघाले सगळे पाहुणे मंडळी. हा गणपत मामानं इकडं वलईला सफरा करायचं काम दिलेलं आहे. वलई म्हणजे आपलं दाराशी आपण पडवळ शिराला दोडका हे सर्व लावतो त्याला आम्ही वलई म्हणतो. आणि मागच्या बाजूला इकडं अंकुशनी आता आम्ही हातपाय धुतो. लाईट आली बरा झाला तर जरा ऑनलाईन टाईमपास करू आणि जेवून मग परत कामाला सुरुवात करू. खतायचं काम आता मी मागच्या बाजूला आलं आहे तर जेवल्यानंतरच दाखवेल. बराचसा पुरा झाला आहे म्हणजे मोठं तोंड सगळंच पुरं केलेलं आहे. आणि जेवल्यानंतर थोडासाच आहे. शेवटचा एक आडवा तोंडा म्हणजे एक पट्टी आहे त्याच्यात एक 4-5 बारकं तोंड तुकडं आहेत. तर झालं का मग आपण मोकळा झालेला कामातून. मग बघू पुढं काय रील बिल करायला टाईम मिळाला तर करूया. मंडळीनू सगळ्यांनी जेवायला या. बघा मामीनं आमच्यासाठी काय काय बनवलं नाही. चपाती भात बुर्जी आणि फणशीची भाजी आणि भातावर काय आमटी डाळ असेल ती. चला मंडळीनू जेवायची सुट्टी संपली. 1 वाजता जेवायला सुट्टी केली होती. आत्ता वाजलं 2:45 म्हणजे जेवून उठेपर्यंत 2:45 झालं. त्याच्यानंतर आयला हा बघा ककनेरा केवढा उडाला. आता फणसावर गेला तिकडे. ह्या फणसावरनं त्या फणसावर. आता सुरुवात करूयापर्यंत हा बघा आपण सकाळी सुरुवात केली होती इथं. हा एक आणि हा 1 2 4 परत हा पुढंपर्यंत असा पुरा करून हा इकडं बांधाच्या वर हा मोठा खतून झाला. त्याच्यानंतर परत हा इकडचा ह 2 त्याच्यावरचा पुरा करून टाकलेला. आता खुदली इथं आहेत. आता जेवल्यानंतर आपल्याला फक्त हा एवढाच करायचा आहे. हा वरची एक बारकी पट्टी अशी पुढपर्यंत आणि हे कोपऱ्याला काय बारीक आहेत तर सगळं तर आता होतील लवकर. तेवढं झालं का आपलं काम झाला खतून. मग आपण पण घरात लवकर जाऊ. चला आर्यन बघा आर्यनने अंकुश येईल. आता आपण गपचीप जरा पुढे जाऊया तर पक्षी जवळनं बघायला मिळतो की बघूया. हां फणसावर बसला आहे. हां जवळच आहे उंचावर नाही. दिसतोय ना हां दिसतोय काय तुम्हाला. हो एक उडाला खाली. हां दुसरा पण उडाला रे. मधल्या वेळेत भरपूर आहेत हॉर्नबिल. परवा दिप्याजांच्या घराजवळ होता. आज अंकुशाच्या घराजवळ आहे. मंडळी बघा
4:30 वाजता सगळा आपला बेर काढून खतून पुरा केलेला आहे. अगं आता खालचं दोन ठेवलेस तर तू खालच्या पाताचं. आज आम्ही जिथनं सुरुवात केलेला ता पुरा केलेला. हा काय कुठं नेतोयस? काजू पडली ना. हा ते मगाची काजू पडली ती त्याच्या फांद्या ते आता गडई करणार त्याची. म्हणजे ते आपला वलई लावलेली आहे ना शिरालीन तोडकी, त्याला संरक्षणासाठी ते लावणार, उभी करणार मातीत वांदरांपासून वाचवायला. हा हा काय मस्त मस्त दाखवला. आता खालचं कोण कुठचं दोन राहिले तर त्याला दाखवा. चला आला कोणता बारका आहे? चला कशाला? खालाच्या खाली कुठं बाकी हाय दोन कोपरं तर बघूया आणि खतून टाकू. ए हा बाकी आहे का एक? हा बाकी आहे एक. हे बघा भातात मामीन सर्व तवशी बिशी लावला नाहीत. ही दारची भाजी पण लागले. हा चोरी करणार आहेस? ए हा आणि कुठचा? हा बघा घराकडचा दोनच ना. कोपरे कुठचं खाता येतं? एवढाच ना. शे त्याला काय घाबरवतेस? एवढा टाकतं उडवून. आता हा बघा एवढाच आहे. चला कामाला सुरुवात. बघा मंडळी काय जोरात वारा सुटला आहे आणि पावसाने एकदम कालोख केला नाही. म्हणजे आर्यनचा फक्त टी शर्ट तेवढाच दिसतोय. ये खाली ये. आणि पाऊस आता जोरात येणार आहे. हा बघा आला. चला मंडळी काम संपवून आता घरात निघाला. बघा अंकुशाचं काम अजून चालू आहे. खतून झाल्यावर काजूला सपोर्ट लावतोय मी, फांद्याला खालनं काट्या लावतो म्हणजे खाली अजून येणार नाहीत. तर चला आता मी निघता. व्हिडिओ इथं संपवता कारण चार्जिंग शाप उतरले, अजून काय दाखवता येणार नाही. काम पण आपला सगळा झालेला आहे. पाऊस शेवटला आला होता भरपूर म्हणून मी भिजला आहे थोडासा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला अंकुशाबरोबर आपला रानातला काम तर कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असला तर आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय. परत भेटू नवीन व्हिडिओत.